आणि आता बातम्या पाहूयात सविस्तर। नागपुरात अख्खं राज्य संयुक्त महाराष्ट्राच्या आणाभाका घेत आहे। त्यासाठी विधिमंडळात एकमतानं ठराव आणतंय। एकमतानं तो पासही होतोय। तर तिकडे जतमधल्या काही शिक्षकांनी कानडी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांना मुजरा घातलाय। जतमधील काही नागरिकांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांची बेळगावात भेट घेतली आहे। महाराष्ट्रातील सरकार अन्यायकारी असून बोम्मई यांनी न्याय द्यावा अशी मागणी या शिष्टमंडळाच्या वतीनं करण्यात आल्याचं कळतं। जतमध्ये कन्नड भाषिक शाळा आहेत, पण महाराष्ट्र सरकार कन्नड भाषा येत असलेले शिक्षक देत नसल्याचा आरोप या चौघांच्या शिष्टमंडळानं केलाय। महाराष्ट्र धर्मासाठी 105 हुतात्म्यांनी बलिदान दिलेलं असताना या शिक्षकांचं महाराष्ट्र प्रेम कुठे गेलं असा प्रश्न उपस्थित होतोय। महाराष्ट्रात राहून कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या समोर राज्याची बदनामी करणं हे या शिक्षकांना शोभतं का असाही प्रश्न उपस्थित होतोय। शेकडो शिक्षकांनी संयुक्त महाराष्ट्र आणि गोवा मुक्ती संग्रामात भाग घेतला। त्या शिक्षकांचा वारसा असलेले हे शिक्षक आपला वारसाच विसरलेत का असा प्रश्नही या निमित्तानं उपस्थित केला जातोय। या शिक्षकांच्या भेटीमुळे काही प्रश्न उपस्थित होत आहेत। न्यूज 18 लोकमत जनसामान्यांच्या मनातल्या या प्रश्नांना आपल्या समोर मांडतोय। या भेटीनं बसवराज बोम्मई यांच्या हाती आयतं कोलीत मिळालंय का? शिक्षक महाराष्ट्र प्रेम विसरले का? या भेटीनं संयुक्त महाराष्ट्राच्या संकल्पनेला तडा गेलाय का? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत। आपल्यासोबत आता थेट जोडले गेलेत राजेंद्र बिरादार की जे बोम्मई यांना भेटले होते निवेदन देण्यासाठी। राजेंद्रजी, तुम्ही काय नेमकं निवेदन दिलत कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना? आम्ही जत तालुक्यात कन्नड शाळा आहे साहेब। हा बोला। हॅलो, सांगली जिल्ह्यात जत तालुका एक कन्नड भाग आहे। कन्नड हा जत तालुक्यात 137 कन्नड शाळा आहे। कन्नड हा 136 शाळेत 423 शिक्षक मंजूर आहेत। हा बोला। हॅलो, 423 शिक्षकापैकी 100 जागा रिक्त आहे। बरं, आम्ही मागच्या फेब्रुवारीमध्ये शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड। हा तुम्ही बोला, मला येतं ऐकायला, तुमचा आवाज पोहोचतोय महाराष्ट्रापर्यंत, बोला। मी भेटलोय, आम्ही निवेदन वगैरे दिलंय शिक्षकांच्या रिक्त पदासाठी। हा 2012 पासून शिक्षक नेमणूक झालेली नाही। आणि आता आम्ही काय शिक्षक द्या म्हणून कर्नाटकात काय मुख्यमंत्र्यांना भेटलं नाही। फक्त कर्नाटक सरकारात एक सीमावर्ती भागासाठी एक महामंडळ आहे। बरं, त्यांनी ग्रँट देतात, अनुदान। हा ते अनुदान आम्हाला द्या शासकीय शाळेला। आणि आपण महाराष्ट्रातल्या शाळांमधल्या शिक्षकांची नियुक्ती कर्नाटकचं सरकार कसं करेल? नाही नाही, नियुक्तीसाठी नाही भेटलोय आम्ही। हा अनुदानासाठी। बाकीचे अनुदान देते त्यांनी। पण आता मुख्यमंत्र्यांनी अनुदानाची घोषणा केली ना तुमच्याकरता। मुख्यमंत्र्यांनी वेगवेगळ्या प्रकारची आर्थिक मदतही जाहीर केली। मुख्यमंत्र्यांनी पाण्याच्या करता योजनाही जाहीर केली। नाही ना, आम्ही शाळेसाठी भेटले साहेब, पाण्यासाठी वगैरे काय विषय नाही। बर, आणि आमच्या मुलांना नोकरीत घ्या। आता नोकरीत त्यांनी घेत नाही। कन्नड आता 1ली ते 12वी पर्यंत कन्नड शिकलंय, ग्रॅज्युएट पर्यंत शिकलंय, पण कर्नाटकात नोकरीला घेत नाही त्यांनी। का घेत नाहीत? ते काय, तुम्ही महाराष्ट्रीयन आहे। म्हणजे तुमच्यावर अन्याय कोण करतंय? महाराष्ट्रात होतोय का कर्नाटकात होतोय? नाही, ते आता आम्ही कन्नड शिकतोय म्हणल्यावर आम्ही कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्याला यापूर्वी भेटलोय। मी सिद्धरामय्याला भेटलोय, सिद्धरामय्या मुख्यमंत्री असताना। आता यांना पण निवेदन दिलंय, सगळं निवेदन वगैरे आहे आमच्याकडे। फक्त आम्हाला नोकरीत घ्या म्हणून आम्ही निवेदन दिलंय, बाकीचं काय नाही। बघा, म्हणजे मागच्या शिक्षण मंत्र्यांना भेटलात, तुमची मागणी मान्य नाही झाली म्हणून तुम्ही कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना भेटलात। पण तुम्ही मागे जेव्हा कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना भेटला होता तेव्हाही तुमची मागणी मान्य झालीच नाही ना? नाही नाही, झाले नाही। आता मग तुम्हाला कर्नाटक बद्दल प्रेम काय एवढं, महाराष्ट्राबद्दल नाही? नाही, प्रेम नाही, प्रेम आम्ही महाराष्ट्रीयनच आहे। हा कुठं म्हणलंय आम्ही कुठं म्हणलंय महाराष्ट्रीयन नाही म्हणून? हा
आम्ही महाराष्ट्रीयनच आहे. मग तुम्हाला कर्नाटक महाराष्ट्राची सरकारचं मुलं. अनुदान का पाहिजे? अनुदान त्यांनी देतेच ना सर. त्यांनी सीमावर्ती भागासाठी महामंडळ तयार केलंय. अनुदान देतेच त्यांनी. ते हा. अनुदान द्या आणि आम्हाला नोकरीत घ्या. आमचे बर. मुलं कन्नडमध्ये शिकलंय. एवढंच विषय आहे. बाकीचं काय नाही. आम्ही विषय मांडला नाही. भेटलं फक्त भेटलंय, निवेदन दिलं, आलोय आम्ही. बर, मला एक सांगा राजेंद्रजी, आपण शिक्षक आहात. हो. तुम्हाला असं वाटतं की तुमचा भाग महाराष्ट्रात राहावा, का तुम्हाला असं वाटतं नोकरी कर्नाटकात मिळाली, अनुदान शाळेकरता कर्नाटक सरकार देतंय, उद्याला कशावरून तुम्ही असं म्हणणार नाही की आम्हाला कर्नाटकात जायचंय? नाही नाही, असं काय आम्ही एक शब्द सुद्धा बोलणार नाही. आम्ही महाराष्ट्रीयन आहे, महाराष्ट्रात आहे, महाराष्ट्रात फॅसिलिटी मिळाले. आम्ही महाराष्ट्रात सुद्धा निवेदन दिले, भेटलंय, सगळं झालंय साहेब. आम्ही काय कर्नाटकातून शिक्षक द्या म्हणून आम्ही मागणी केलं नाही. फक्त नोकरीत घ्या आणि अनुदान शासकीय शाळेला द्या, एवढंच मागणी आहे आमची. आता तुमच्या या महाराष्ट्रीयन. निवेदनामुळे कर्नाटक सरकार जर का सीमा भागातल्या मराठी भाषिकांवर तुमचं निवेदन दाखवून काही अन्याय करायला लागलं, याच्यात महाराष्ट्र सरकारची बाजू उद्याला लंगडी पडली, तर तुम्ही जबाबदार राहाल असं नाही वाटत तुम्हाला? नाही हो साहेब, आम्ही काय असं काय पूर्वीपासून आम्ही देतोय. माझ्याकडे सगळं हे आहे, पोच आहेत. आम्ही पूर्वीपासून इकडं पण पत्र देतो, ते पण पत्र देतोय. असं काय आम्ही महाराष्ट्रान हे करायचं वगैरे उद्देश नाही आहे. फक्त आम्ही भेटलोय. बर, तुम्हाला असं वाटतं की तुम्ही सारासार विचार करून कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना भेटून निवेदन देण्याचा निर्णय घेतलाय? नाही ना, सारासार वगैरे नाही. आता यापूर्वी पण दिलंय ना, सिद्धरामय्या असताना दिलंय. सगळं आमच्याकडे दिलंय आहे, पोच आहे, भेटलंय, निवेदन दिलंय. आम्ही पूर्वीपासून आम्ही प्रयत्न करतोय. काय कर्नाटक शासन काही दिलं नाही. आताच्या घडीत म्हणजे आता सहज एकाने म्हणलंय आम्हाला निवेदन देणार असेल तर या म्हणलं. आम्ही काय अधिवेशनात गेलं नाही, काय नाही. बाहेर एक कार्यक्रमात दिलंय, निवेदन दिलं, आलोय आम्ही. बर, एक शेवटचा प्रश्न. उद्याला तुम्हाला कर्नाटकात नोकरी देतो, पण तुम्ही कर्नाटकात या असं जर का आवाहन कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी केलं तर तुम्ही काय करणार? नाही नाही नाही, आम्ही जाणार नाही. ठीक आहे राजेंद्रजी, धन्यवाद. तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल. वळूयात पुढच्या बातम्यांकडे, ज्या याच विषयाशी संबंधित आहेत. सीमा प्रश्नी मुजोरी करणाऱ्या कर्नाटक सरकारला महाराष्ट्रानं चोख प्रत्युत्तर दिलंय. मंगळवारी दोन्ही सभागृहात कर्नाटक विरोधी ठराव एकमतानं मंजूर करण्यात आला. तसंच बेळगाव, कारवार, निपाणी आणि बिदरसह कर्नाटकच्या सीमा भागातील 865 गावं महाराष्ट्रात आणण्याचा निर्धार यावेळेला दोन्ही सभागृहांनी एकमुखानं केला. तीव्र शब्दामध्ये निषेध करते आहे, त्यांचा धिक्कार करते आहे. अखेर विधिमंडळात कर्नाटक सरकार विरोधी ठराव एकमतानं मंजूर करण्यात आला. बेळगाव, कारवार, निपाणी, भालकी, बिदर या शहरासह 865 गावातील मराठी भाषिक जनते सोबत महाराष्ट्र शासन खंबीरपणे, निर्धाराने व सर्व ताकदीनिशी उभा आहे. कर्नाटकच्या सीमा भागातील मराठी भाषिकांवर कानडी सरकारकडनं होत असलेल्या अत्याचाराचा या ठरावामध्ये निषेध करण्यात आला. तसंच सीमावादाचा लढा सर्व शक्तीनिशी लढण्याचा निर्धारही करण्यात आलाय. इंच इंच जागा तिथल्या मराठी भाषिक नागरिकांसह कोणत्याही परिस्थितीत महाराष्ट्रात समाविष्ट करण्यासाठी आवश्यक तो सर्व पाठपुरावा प्रयत्न आपण केले जातील. ठराव एकमताने संमत झाला. विधानसभा आणि विधान परिषदेत कर्नाटक विरोधी ठराव संमत करून महाराष्ट्रानं कानडी सरकारच्या मुजोरीला प्रत्युत्तर दिलेलं आहे. महाराष्ट्र विधानसभा याद्वारे कर्नाटक राज्य सरकारचा वरील बाबींबाबत तीव्र शब्दामध्ये निषेध करते आहे, त्यांचा धिक्कार करते आहे. नुकतंच कर्नाटकच्या बोंबई सरकारनं सीमा प्रश्नावरून महाराष्ट्र विरोधी ठराव मंजूर केलेला होता. त्याला आता महाराष्ट्र सरकारनंही जशास तसं प्रत्युत्तर दिलंय. गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद चांगलाच चिघळलाय. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मईंनी महाराष्ट्राला 1 इंचही जमीन देणार नसल्याचं सांगून महाराष्ट्राला डिवचलेलं होतं. तसंच जत आणि सोलापुरातील कानडी भाषिक बहुल भागावर दावाही केलेला होता. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारनं विधिमंडळात कर्नाटक विरोधी ठराव मंजूर करावा अशी मागणी विरोधकांनी लावून धरली होती. ज्या मराठी भाषिकांच्यावर खऱ्या अर्थाने अन्याय होतोय, बेळगाव पासून बेळगाव, कारवार, निपाणी, तो सगळा बिदर वगैरे भाग,
त्या भागातल्या लोकांचं या संदर्भामध्ये काय मत आहे आणि आपण केंद्रशासित करायचं म्हटलं तरी देखील केंद्र सरकार त्याला सपोर्ट करणार आहे का, कारण केस मॅटर सुप्रीम कोर्टामध्ये. सीमावादावरून निर्माण झालेला तणाव कमी करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मध्यस्थी केली होती. मात्र त्यानंतरही कानडी सरकारची मुजोरी काही थांबली नाही. तसंच महाराष्ट्र विरोधी ठराव करून कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांनी गृहमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीला हरताळ फासला होता. महाराष्ट्राच्या राजकारणातही त्याचे तीव्र पडसाद उमटले होते. आता महाराष्ट्र सरकारनं दोन्ही सभागृहात कर्नाटक विरोधी ठराव संमत करून कानडी सरकारच्या मुजोरीला चोख प्रत्युत्तर दिलंय. ठराव एकमताने संमत झाला. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. तिकडे विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात विरोधकांनी एकानंतर एक भ्रष्टाचाराचे जोरदार आरोप करायला सुरुवात केली आणि त्यामुळे आता शिंदे सरकारमधले मंत्री चर्चेत आहेत, अडचणीतही आहेत. एकनाथ शिंदे, त्यांच्या पाठोपाठ अब्दुल सत्तार, संजय राठोड, शंभूराज देसाई आणि उदय सामंत या सगळ्यांच्या विरोधात भ्रष्टाचाराचे आरोप विरोधकांनी याच अधिवेशनात केले. एकनाथ शिंदे नगरविकास खात्याचे मंत्री असताना नागपूर सुधार प्रन्यास अर्थात NIT भूखंड वाटपात घोटाळा झाल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. महसूल राज्यमंत्री असताना अब्दुल सत्तार यांनी गायरान जमीन खाजगी व्यक्तीला विकल्याचा आरोप आहे. सुमारे 150 कोटी रुपयांचा घोटाळा असल्याचा आरोप सत्तार यांच्यावर आहे. 2019ला 5 एकर गायरान जमीन खाजगी व्यक्तीला विकल्याचा आरोप संजय राठोड यांच्यावर आहे. तर उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यावर मेगा प्रोजेक्ट दाखवून मद्य उत्पादन कंपनीला 200 कोटी रुपयांची सबसिडी दिल्याचा आरोपही विरोधकांनी केला. हे कमी की काय म्हणून शंभूराज देसाई यांच्यावर विनापरवानगी बांधकाम केल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या पाठोपाठ आता अन्न आणि प्रशासन मंत्री संजय राठोड हे विरोधकांच्या निशाण्यावर आहेत. कोर्टाची मनाई असतानाही राठोड यांनी गायरान जमिनीचं वाटप केल्याचा आरोप विरोधकांच्याकडून करण्यात आला आणि राठोड पुन्हा एकदा अडचणीत आलेत. मंत्री संजय राठोड पुन्हा अडचणीत. गायरान जमीन प्रकरण भोवणार. विरोधकांचा राठोडांवर हल्लाबोल. अन्न आणि औषध प्रशासन मंत्री संजय राठोड पुन्हा एकदा अडचणीत सापडले. गायरान जमीन प्रकरणी विरोधकांनी त्यांच्यावर गंभीर आरोप केलेत. लागोपाठ 4 येऊ द्या नाही तर किती येऊ द्या, यांना काही चिंता नाही. ह्यांची लॉन्ड्री मस्त आहे. हे काँग्रेस आणि आम्हीच आला आरोप, चला काढा बाहेर. हे मस्त लॉन्ड्रीत टाकतात, ड्राय क्लिनिंग करतात, बाहेर काढतात, एकदम स्वच्छ आणून समोर ठेवून देतात. आम्ही चुप, काही होणार नाही. संजय राठोड यांनी महसूल राज्यमंत्री असताना वाशिम जिल्ह्याच्या सावरगाव मधील एका व्यक्तीला गायरान जमीन देण्याचा आदेश दिलेला होता. सुप्रीम कोर्टाची मनाई असताना ही जमीन दिलेली होती. विशेष म्हणजे तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी ही जमीन खासगी व्यक्तीला देता येणार नसल्याचा आदेशही दिलेला होता. मात्र संजय राठोड यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला डावलून ही जमीन दिली होती. त्यानंतर ही जमीन एका खासगी विकासकाला देण्यात आली. हा 37 कोटींचा जमीन घोटाळा असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आलेला आहे. हे काही आरोप सिद्ध करू शकले नाहीत. बेछूट बोलायचं. आणि आता कसं आहे, त्यांचे नेते आले 2 दिवस झाले नागपूरमध्ये. मग नेत्याला दिसलं पाहिजे ना, माझे आहेत जे काही 4-2 राहिलेत शिल्लक सेनेमध्ये, ते सुद्धा लढतायत. सेनेत उद्धव ठाकरे साहेबांच्या बरोबर जी काही शिल्लक सेनेतले आमदार आहेत, विधानसभेतले, विधान परिषदेतले, त्यांचा केविलवाला प्रयत्न चालू असतो. खरं तर ठाकरे सरकारच्या काळामध्ये वनमंत्री असताना पूजा चव्हाण प्रकरणामुळे संजय राठोड यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. आता गायरान जमिनीवरून राठोड यांच्यावर आरोप झालेले आहेत. त्यामुळे आगामी काळात संजय राठोड यांच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. पाहुयात पुढे काय काय होतं ते. तिकडे गायरान जमीन प्रकरणात अब्दुल सत्तार आणि राठोड वादात अडकलेले असताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून राज्यातले आणखीन एक मंत्री शंभूराज देसाई यांना लक्ष्य करण्यात आलंय.
शंभूराज देसाई यांनी बेकायदेशीर बांधकाम केल्याचा आरोप आहे. राज्याचे मंत्री शंभूराज देसाई यांनी आपल्या निवडणूक शपथपत्रात सादर केलेल्या कागदपत्रांमध्ये संबंधित जागेवर घराचं बांधकाम असल्याचा उल्लेख केलाय. मात्र 7/12 उतार्यावर घराच्या बांधकामाचा उल्लेख नाही. कोणतीही परवानगी न घेता महाबळेश्वरच्या जवळ नावली इथे घराचं अवैध बांधकाम केल्याचा आरोप त्यांच्यावर विरोधकांनी केला आहे. स्वतः लोकप्रतिनिधी असल्यानं त्यांनीच अतिक्रमण किंवा अवैध बांधकाम केल्यामुळे त्यांची आमदारकीच रद्द करावी अशी मागणी विरोधकांनी केली. दुसरीकडे शंभूराज देसाई यांनी मात्र हे आरोप फेटाळून लावलेत. शंभू देसाईची आता बरीच प्रकरणं बाहेर येतील. आता अजून थोडे दिवस थांबा, अजून बरीच लपडी त्यांनी जी केलेली आहेत ती सुद्धा आता बाहेर यायला सुरुवात होतील. कुठलाही आधार नसणारा जो आरोप श्री अनिल परब यांनी केलेला आहे तो धादांत खोटा आहे. एवढंच नाही तर निवडणुकीच्या शपथपत्रामध्ये सुद्धा ज्या कॉलममध्ये मी त्याचा उल्लेख केलेला आहे त्या उल्लेखामध्ये शेतजमीन व खरेदी केलेल्या घरासह असाच उल्लेख निवडणुकीच्या शपथपत्रामध्ये मी केलेला आहे. मंत्री म्हणून आज जाहीरपणानं हे सांगतो, कुठल्याही प्रकारच्या कसल्याही प्रकारच्या या जमिनीच्या संदर्भातल्या चौकशीला सामोरं जाण्याची माझी तयारी आहे. कसलीही चौकशी व्हावी त्या चौकशीला पूर्ण मी सहकार्य करेन, त्याला सामोरं जाईन. दूध का दूध, पाणी का पाणी करण्याची माझी तयारी आहे. एका मद्यनिर्मिती कंपनीसाठी उद्योगमंत्र्यांनी नियम धाब्यावर बसवल्याचा आरोप विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विधानसभेत केला. 2 जिल्ह्यातील प्रकल्पांची गुंतवणूक एकत्रित दाखवून मेगा प्रोजेक्टच्या सवलतींची खैरात केल्याचा आरोप विरोधकांनी केलाय आणि उदय सामंत यांच्यासह सरकारला घेरण्याचाही प्रयत्न केलाय. मंगळवारी विधानसभेत एका मद्य उत्पादक कंपनीचा मुद्दा चांगलाच गाजला. विशेष म्हणजे महाविकास आघाडी सरकारच्या काळात हा प्रकल्प फेटाळण्यात आला होता. मात्र राज्यामध्ये शिंदे फडणवीस सरकार सत्तेत येताच त्या मद्यनिर्मिती उद्योगासाठी नियम धाब्यावर बसवण्यात आल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आलाय. नगर जिल्ह्यामध्ये श्रीरामपूर तालुक्यामध्ये टिळकनगर इंडस्ट्री ही डाणूकर मालक असणारी यांनी म्हणजे मद्य प्रकल्प आहे, मद्य उत्पादक आहे, मद्य उत्पादक करणारी कंपनी तिनं 210 कोटीची गुंतवणूक केली. अध्यक्ष महोदय, 250 कोटीची गुंतवणूक असल्याशिवाय विशाल प्रोजेक्टला मान्यता देता येत नाही. असा प्रोजेक्ट 292 कोटीचा कागदोपत्री दाखवला. राज्यामध्ये कोणत्याही प्रकल्पाला मेगा प्रोजेक्टचा दर्जा देण्यासाठी त्या कंपनीची एका तालुक्यात किमान 250 कोटी रुपयांची गुंतवणूक आवश्यक असते. मात्र या प्रकरणात मद्य कंपनीची 2 जिल्ह्यातली गुंतवणूक एकत्रितपणे दाखवण्यात आल्याचा विरोधकांकडून आरोप करण्यात आलाय. राज्याच्या बजेटमध्ये हे पैसे अध्यक्ष महोदय त्यांना त्या ठिकाणी द्यावे लागतात आणि आपलं नुकसान होईल. अध्यक्ष महोदय, देताना कुठला प्रोजेक्ट रे? मद्य उत्पादक. दारूच्या प्रोजेक्टला एवढा काय पुळका आला सरकारला? एवढी काय मदत करायचं कारण होतं? या बाबतीतल्या आरोपाच्या बाबतीमध्ये मी स्पष्ट सांगतो की विरोधकांनी तो साबित करून दाखवावा. मला कुठल्याही चौकशीची आवश्यकता लागणार नाही. परंतु उगाचच नाहक महाराष्ट्राच्या जनतेसमोर चुकीचं नव्हे जे करण्याचा प्रयत्न करतायत आणि जिथं जिथं बातम्या आलेल्या आहेत त्यांना मी स्वतः कायदेशीर नोटीस देणार आहे. अहमदनगर जिल्ह्याच्या श्रीरामपूर तालुक्यात टिळकनगर इंडस्ट्रीज लिमिटेड नावाची मद्य निर्मिती कंपनी आहे. या कंपनीची श्रीरामपूर शहरातल्या प्रकल्पात 201 कोटी रुपयांची गुंतवणूक आहे. तसंच या कंपनीनं चिपळूणमध्ये 82 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. मात्र मेगा प्रोजेक्टचं अनुदान घेण्यासाठी अहमदनगर आणि रत्नागिरी अशा दोन्ही जिल्ह्यातल्या प्रकल्पांची एकत्रितपणे गुंतवणूक दाखवण्यात आल्याचा आरोप अजित पवारांनी केलाय. मात्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या आरोपांचं खंडन केलंय. जुन्या एचपीसी समोर आलं होतं. तुम्हाला माहिती 18 महिने एचपीसीच नाही घेतली उद्धव ठाकरेजींच्या मंत्रिमंडळाने. 18 महिने नाही झाली. एक झाली असेल, 18 महिने एचपीसीच झाली नाही. की हे जे 82 कोटी रुपयाचं त्यांचं इन्व्हेस्टमेंट आहे ते 250 कोटी त्यांनी केला तरच त्यांना फायदे मिळतील. 82 कोटीवर त्यांना फायदे मिळणार नाहीत. मद्य निर्मितीच्या प्रकल्पांना फक्त परवानगी देणं हे माझ्या उत्पादन शुल्क, राज्य उत्पादन शुल्क विभागाशी संबंधित आहे. त्यांना कुठल्या झोन मधल्या MIDC मध्ये ते आहेत, त्या झोन मध्ये कुठल्या सवलती द्या आहेत
या बाबतीतला पूर्ण निर्णय हा वित्त विभागाचा आणि उद्योग विभागाचा असतो. पण तरी सुद्धा अशी कुठल्याही प्रकल्पाला खैरात देण्याचं काम झालेलं नाही. हिवाळी अधिवेशनात विविध मुद्द्यांवरून शिंदे सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न विरोधकांकडून केला जातोय. मद्य निर्मिती प्रकल्पावरून विरोधकांकडून राज्य सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला गेलाय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. तिकडे महापुरुषांच्या अवमानावरून विधान परिषदेत जोरदार रणकंदन झालं. सत्ताधारी आणि विरोधकांच्या तुफान गोंधळानंतर विधान परिषदेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. महापुरुषांचा अवमान करणाऱ्यांच्या विरोधात कायदा आणा अशी मागणी माजी मंत्री अनिल परब यांनी विधान परिषदेत केली आणि याला उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षातील नेत्यांनी महापुरुषांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यांचा पाढाच वाचून दाखवला. परबसाहेब, तुमच्या पक्षाच्या नेत्या म्हणाल्या संजय राऊतांच्या मातोश्री मा जिजाऊंचं रूप आहे आणि त्यांनी शिवबांसारखा हिरा या ठिकाणी जन्माला घातला. आता कोणाची तुलना करतोय? सगळ्याच माता महान असतात, कुठल्याच मातेचा अपमान नाही, सगळ्याच माता महान असतात. पण ही तुलना होऊ शकते का? त्यामुळे आपण जर हा विचार केला, आता मिटकरी साहेब या ठिकाणी आहेत, आता मिटकरी साहेब आपण चांगल्या हेतूने बोलला असाल, पण आपण काय बोललात? शरद पवार हा आमचा विठ्ठल आहे बोललात ना. तुलना होऊ शकते का? पवार साहेब मोठे नेते असतील, पण विठ्ठलाशी तुलना होऊ शकते का? कोणाचीच होऊ शकत नाही. आपल्याच पक्षाचे राहुल कनाल यांनी शिवाजी महाराजांच्या चेहऱ्यावर आदित्यजींचा फोटो त्या ठिकाणी लावून ग्राफिक तयार केलंय, हँडलवरनं ट्विट केलंय. राहुल गांधी स्वातंत्र्यवीर सावरकरांना माफीवीर म्हणतात आणि स्वतःला हिंदुत्ववादी म्हणवणारे त्यांच्या गळ्यात गळे घालून फिरतात. त्या संदर्भात कोणी बोलत नाही. नाही, अगदी एक मिनिट थांबा. नाही, अहो माझं म्हणणं काय आहे, सावरकरांना भारत रत्न मिळालं नाही तरी चालेल, पण कमीत कमी त्यांचा अपमान थांबवा. राम आणि कृष्ण खोटांड आहे. 7 महिन्या अगोदर सीता मातेला जो सोडून जातो आणि स्वतः शबरी सोबत पोरं खात बसतो, कुछ हुआ तो क्या, हमने तुमको देखा, तुमने हमको देखा, हे बोलले जाते. असा देवांचा अपमान करणाऱ्या तुमच्या नेत्या कृष्ण बायकांना अंघोळ करताना पाहतो, कृष्ण पुन्हा अवतरत नाही, कुठल्या तरी गोपिकेसोबत डेटवर गेला असावा, असा आमच्या कृष्णाच्या बद्दल तुमच्या नेते बोलतात, पण तुम्ही त्याच्यावर काही बोलत नाही. त्याच्यावर मात्र मुख गिळून बसले. आता दिवसभराच्या बातम्या. आज विधानसभेत विदर्भातील विकासाच्या मुद्द्यावरून राज्यातून बाहेर गेलेले प्रकल्प तसंच रखडलेल्या मंत्रिमंडळ विस्तारावरून अजित पवार यांनी शिंदे फडणवीस सरकारची कानउघडणी केली. यावेळी बोलताना सत्ताधाऱ्यांना चांगले शालजोडीतले त्यांनी लगावले. मंत्रिमंडळ विस्तारासाठी एकदाच काय तो दिल्लीला फोन करा आणि तुम्हाला कोणाला घ्यायचंय त्याला घ्या आणि मंत्रिमंडळाचा विस्तार करा, असं अजितदादा म्हणाले. बारामतीमध्ये घड्याळ बंद करण्याचा करेक्ट कार्यक्रम करणार. अरे तिच्या करेक्ट कार्यक्रम, घड्याळ बंद करण्याचा करेक्ट कार्यक्रम करणार, अशा प्रकारच्या वल्गना करतात. आता आमचं तिथं काम आहे, खरंच करेक्ट कार्यक्रम होणार आहे का? जर मी मनावर घेतले तर त्यांचाच करेक्ट कार्यक्रम करीन. मी महाराष्ट्राला माहिती आहे, जर एखाद्याला चॅलेंज दिलं ना, चॅलेंज दिलं ना, तर मी कुणाचंही ऐकत नाही. देवेंद्रजी सांगतात तसं कुणाच्या बापाचं ऐकत नाही, हे पण खरंय. पण त्यांना म्हणून जरा दमानी फार गाडी फास्ट चालली, फास्ट गाडीचा कधी ऍक्सिडेंट होईल, कोलमडून पडेल कळायचंही नाही, हे पण आपण लक्षात घेतलं पाहिजे. राज्याचं मुख्यमंत्री जे होतं, कुणी देवेंद्रजी होऊ द्यात किंवा विदर्भातलं कोणी होऊ द्यात, दुर्दैव आहे त्या अजून उत्तर महाराष्ट्राला कधी मुख्यमंत्री पद मिळालं नाही. कोकणला मिळालं, मुंबईला मिळालं, पश्चिम महाराष्ट्राला मिळालं, मराठवाड्याला मिळालं, विदर्भाला मिळालं, पण उत्तर महाराष्ट्राला धुळे, नंदुरबार, जळगाव आणि नाशिक गिरीश महाजनांना
आंतरराष्ट्रीय स्तरावर भाजप वाढवायला पाठवायचं. युनायटेड नेशन त्यांचे कॉन्टॅक्ट फार आहेत आणि ते इतके झटपट कॉन्टॅक्ट करतात, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यामुळे त्यांना तिथं पाठवायचं ठरलंय. अरे मी चांगलं सांगतोय साहेब. गोगावले साहेब, काय आता आपला ते सूट शिवून आणलेला कधी घालायचा? काय त्यांना विचारा. मी तर सांगून ठेवलंय की राज्यपालांना ते गोगावले साहेबांचा शपथविधी असेल, कुठेही मी दुनियेत असलो तरी शपथविधीला जाणार आहे. काय अभिनंदन करतोय, मला तुम्हाला अभिनंदन करायचंय. तर अध्यक्ष महोदय, खूप जणांचे सूट पण वाया चाललेत साहेब. उंदीर बिंदीर लागेल त्याला. त्यांना कळ ना, त्यांच्या घरातले माणसं विचारायला लागली, ही कशाला सुटलं, कशाला शिवलंय, कशाला, कधी घालायचं? लग्नात नाही घातलं, आताही घालत नाही, असं होतंय ना. जरा लक्ष द्या दादा. कधी कधी तुमची मला इतकी आठवण येते. तुमच्यासारखी व्यक्ती जर असती तर अशी नसती टोलवाटोलवी केली. मला माहितीये आमचा कोल्हापूरचा ढाढ्या वाघ, पण त्यांना 1-2 डिपार्टमेंट दिलेत साधे आणि त्यांना बाजूला ठेवलंय आणि स्वतः 6 महत्वाची डिपार्टमेंट घेतली आणि ह्या पद्धतीचं राजकारण करता. बरोबर नाही. तुम्हाला अक्षरशः तळतळाट लागेल ह्या लोकांचा. आम्ही पण राज्यकर्ते असताना आम्ही कारण नसताना कुणाला मोका लावणं किंवा कुणाला तडीपारचा प्रयत्न करणं किंवा कुणाला तरी अडकवण्याचा प्रयत्न करणं, अशाही गोष्टी करू नये. आणि तुम्ही पण आज सत्तेवर आला तर उठसूट सगळीकडे एसआयटी. आता एसआय, अहो आपल्या राज्याला ईडी माहिती होतं, इन्कम टॅक्स माहिती होतं, सीबीआय माहिती होतं, एनआयए माहिती होतं, पण एसआयटी आता नवीनच यांना कळायला लागली. काही झालं की कुणी उठायचं, एसआयटी लावा की लगेच इकडनं उत्तर, ठीक आहे हे तपासून घेतो आणि हे योग्य असेल तर मी एसआयटी लावतो. अरे काय लावतो करतो. तुम्ही दोघं तर फार बेस्ट चाललेलं आहे. देवेंद्रजींना काही विचारलं, मुख्यमंत्र्यांची संमती आणा, आणि त्या महाराजांना विचारलं मुख्यमंत्री महोदयांना, देवेंद्र म्हणले की मी केलं, झालं. ही नुसतं इकडून तिकडून इकडं टोलवाटोलवी चालली. आज महिला बऱ्याचशा बाहेर गेल्या. तुम्ही महिलांच्या बद्दल सांगताय, भाजपाला पण महिलांची मतं मिळाली. एक तरी महिला 6 महिन्यात अजून एक महिला सापडे ना मंत्री करायला. अरे हा कुठला कारभार? मी आता येऊन वहिनींनाच सांगणार आहे, जरा बघावं यांच्याकडे रात्री. त्यांनी मनावर घेतलं की लगेच एखादी महिला मंत्री होईल, मला खात्री आहे. आज एकदम दिलखुलास आणि चौफेर बॅटिंग केली अजितदादांनी विधानसभेत. तिकडे उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पक्षाच्या नेत्यांवर जोरदार हल्ला चढवला. पक्षाचं नाव, चिन्ह, बाळासाहेबांचं नाव सुद्धा चोरलं असं म्हणत त्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली. शिंदे गट आपण काढलेला फोटोज बॅनरवर वापरत असल्याचंही ठाकरे यांनी म्हटलं. घोटाळ्याचे आरोप असलेले भाजपच्या सोबत गेल्यानंतर स्वच्छ कसे होतात असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. भाजपमध्ये चंपी मालिश होते अशी मिश्किल टिप्पणीही त्यांनी केली. गद्दारांनी भाजपकडून लढणार नाही हे सांगावं असं आव्हानही त्यांनी दिलं. ज्यांना स्वतः कमवण्याची काही हिंमत नाही, लायकी नाही, ते सगळं चोरतात. म्हणजे तुमच्या मेहनतीवरती, शिवसैनिकांच्या मेहनतीवरती निवडून आले आणि आता पलीकडे गेले. बरं, जाताना गेले ते गेले. मी म्हणते माझे वडील चोरतायत, नाव पक्षाचं चोरतायत, धनुष्यबाण चोरतायत. हरकत नाही, तुम्ही बाकी सगळं चोरू शकता, पण हिंमत नाही चोरू शकत. मी सगळे पोस्टर्स बघत होतो, आपले कोणते आणि तोते कोणते, कारण दोन्ही याच्यावरती बाळासाहेबांचे फोटो. बरं, बाळासाहेब चोरायचा प्रयत्न चालले तर चालले, पण निदान फोटो ते सुद्धा मी काढलेले लावत आहेत. म्हणजे फोटो काढण्याची पण अक्कल नाही आणि निघाले मोठे राज्य करायला. हे असे बुडबुडे जास्त काळ टिकत नाहीयेत. भाजपात का गेलो तर आता शांत झोप लागते बघा. म्हणजे जणू काय ते अमिताभ बच्चन तेल लावतात ना, हा नवरत्न तेल, तसं भाजपाचं चंपी मालिश. मी चंपा मालिश म्हटलेलं नाही. नीट
आणि हा शब्द माझा नाही, हा आतापर्यंत प्रचलित असलेले शब्द आहे, चंपी मालिश, बरोबर ना? हे रोज भाजप तेलाने डोक्याला लावलं, टाळूवर थापलं की झोप अशी लागते. मग दुसऱ्या दिवशी उठला तर बरं, पण नाही तर झोप लागली का झोपून गेला. काल संजय राऊत आले, आम्हाला पत्रकारांनी विचारलं, अहो तुम्ही तो बॉम्ब लावणार होता त्याचं काय झालं? म्हणजे रोज फुटतात ते काय आहे? रोज फुटतातच ना. म्हणजे दररोज किती बॉम्ब फोडायचे आम्हाला सुद्धा, म्हणजे बॉम्बची मालिका लागेल. लवंगीची मालिका माळ असते, डांबरी फटाकीची असते, पण बॉम्बची माळ आता फुटायला लागलेली आहे. रोज एक मंत्र्याचा घोटाळा येतो, एक 2-2, 3-3. शेवटी आता हे मला वाटतं कंटाळायला लागले, किती घोटाळ्यावरती बोलायचं. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना खूप मोठा दिलासा मिळालाय. देशमुख यांच्या जामिनावरील स्थगिती वाढवण्याची सीबीआयची याचिका उच्च न्यायालयानं फेटाळली. न्यायालयानं याआधी 2 वेळेला मुदतवाढ दिली आहे असंही नमूद करण्यात आलं. आता तब्बल 1 वर्ष 1 महिना आणि 27 दिवसानंतर देशमुख यांचा जेलबाहेर येण्याचा मार्ग मोकळा झालाय. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची सुटका होणार. सीबीआयची जामीन स्थगिती याचिका फेटाळली. सर्वोच्च न्यायालयात जर त्यांना सुनवाई मिळाली नाही तर निश्चितपणे त्यांना उद्या बाहेर येण्याचा मार्ग मोकळा राहील. 14 महिन्यानंतर अनिल देशमुख जेल बाहेर येणार. 100 कोटींच्या वसुली प्रकरणात जेलमध्ये असलेल्या माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना मोठा दिलासा मिळालाय. अनिल देशमुख यांना मिळालेल्या जामिनाला स्थगिती द्यावी यासाठी सीबीआयनं उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयातल्या सुनावणीसाठी 2 वेळेला मुदतवाढ घेतली, पण सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणाची सुनावणीच न झाल्यानं अनिल देशमुख यांच्या जामिनाचा मार्ग मोकळा झालाय. मागच्या तारखेला जी स्थगिती देण्यात आली होती त्या स्थगितीच्या निर्णयात स्पष्टपणे असं नमूद केलं होतं की यापुढे पुढची स्थगिती मिळणार नाही. आणि असं असताना देखील सीबीआयने पुन्हा एकदा त्यांच्या वकिलामार्फत जो प्रयत्न केला आहे तो कायद्याला धरून नाही, सकृत दर्शनी चुकीचा आहे अशा स्वरूपाचा युक्तिवाद केला. माननीय कोर्टाने आज आमचा युक्तिवाद ग्राह्य धरत सीबीआय तर्फे जो विनंतीचा अर्ज केला होता की अनिल देशमुखांना जामिनाच्या अर्जावरती स्थगिती मिळण्यात यावी तो फेटाळलेला आहे. सर्वोच्च न्यायालयात जर त्यांना सुनवाई मिळाली नाही तर निश्चितपणे त्यांना उद्या बाहेर येण्याचा मार्ग मोकळा राहील. अनिल देशमुख यांना झालेल्या अटकेमुळे त्यांच्या कुटुंबियांना खूप मनस्ताप झाल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसनं म्हटलंय. देशमुख यांच्या अटकेमागच्या षडयंत्राचा लवकरच पर्दाफाश करणार असल्याचं राष्ट्रवादीनं म्हटलंय. आने वाले समय में जनता की अदालत में दूध का दूध और पानी का पानी होगा. जनता में जाकर हम अपनी बात रखेंगे. अनिल देशमुख जी को किस राजनीतिक षड्यंत्र के रूप में फंसाया गया, ये सारी चीजें अब सामने आएंगी. शिवसेनेचे खासदार संजय राऊत काही दिवसांपूर्वी जेलमधून बाहेर आले. आता अनिल देशमुख यांच्याही सुटकेचा मार्ग मोकळा झालाय. त्यामुळे नवाब मलिक सुद्धा लवकरच जेल बाहेर येतील अशा आशा पल्लवित झाल्या आहेत. विशाल पाटीलचं ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. यासोबतच दिवसभराच्या बातम्यांमध्ये घेऊयात आणखीन एक छोटासा ब्रेक. सर्व प्रकारच्या ताज्या अपडेट्ससाठी news18lokmat.com या आमच्या वेबसाईटला लॉग ऑन करा. फेसबुक, ट्विटरला फॉलो करा. आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.